मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं जगभरातील कोट्यवधी लोकांना याचा फटका बसला। भारतात विमान वाहतूक आणि शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसलाय। सर्व्हरमधील बिघाडाचं कारण सांगितलं जात असलं तरी हा सायबर अटॅक असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड, विमानसेवा, बँका, शेअर बाजाराला मोठा फटका। सायबर अटॅक असल्याची तज्ञांना भीती। भारतातल्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या विमानतळांवर आज प्रवाशांचा खोळंबा झाला। कारण होतं मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरच्या बिघाडाचं। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं IT आधारित कामकाजाला मोठा फटका बसलाय। भारतात प्रामुख्याने विमानतळावरील सर्व सिस्टीम बंद पडल्या। चेक इन होत नसल्यानं विमानांची उड्डाणं रद्द झाली। याचा लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। 1 घंटा फ्लाइट लेट के बोला था कि 1 घंटा लेट है। वो बताया था कि कोई इमरजेंसी लैंडिंग है बॉम्बे में, उसकी वजह से लेट है। 1 घंटा फ्लाइट लेट बताया, पर ठीक है, हम आ गए आराम से। कोई दिक्कत वाली बात नहीं हुई है, आराम से बैठे थे। बॉलिवूड सेलिब्रिटी देखील यातून सुटले नाहीत। अभिनेता अर्जुन रामपालही विमानतळावर अडकून पडला होता। इनके सर्विस डाउन है, सो आई डोंट नो। अभी मैं जा रहा हूँ, मेरी एक टिकट है दूसरे एयरलाइन पे, आई हैव टू गो अर्लियर। क्या वहाँ पे वो है कंफर्म? हाँ, वहाँ पर कंफर्म टिकट। मायक्रोसॉफ्टच्या सिस्टीम मध्ये झालेला बिघाड हा सायबर अटॅक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। सिस्टमॅटिकली काम करते, तुमच्या सिस्टमला क्रॅश नाही होऊ देत। आता ज्या प्रकारे सिस्टम क्रॅश झाला आहे आणि जगाची जी परिस्थिती आहे, अमेरिका, रशिया, युक्रेन, युरोप किंवा ओव्हरऑल इस्रायल, हे सगळे जे कंट्रीमध्ये जे इश्यूज सुरू आहे, त्या इश्यूमध्ये याच्या आधीसुद्धा आपण असं बघितलेलं आहे की सायबर अटॅक एकमेकांवर होत आहे आणि हा त्यातलाच एक प्रकार असू शकतो जो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील दळणवळण आणि उद्योगधंद्याला मोठा आर्थिक फटका बसला। एका दिवसाच्या बिघाडानं जगाचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालंय। ज्ञानेश्वर पवार सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।